वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इन्स्पायर कुकिंग। मी रंजिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। चमचमीत झणझणीत चिकनचा रस्सा या पद्धतीने चिकन बनवून बघा, तुम्हालाही आवडेल। साहित्य आणि कृती बघूया। पाव किलो चिकन घेतलंय आणि हिरवं वाटण करण्यासाठी कांदा, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर। चिकन करताना आपण हिरवं वाटण लावतोच, पण ह्या वाटणामध्ये एक कांदा पण घातला आहे, जेणेकरून चव अजून छान होते। हे हिरवं वाटण चिकनला लावून घ्यायचं आहे व साधारण अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। जेवढे जास्त वेळ हे मॅरिनेशन लागेल तेवढी त्याला छान चव येते। चिकनसाठी कांद्या खोबऱ्याचं एक वाटण करायचं आहे। तर एक मोठी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे आणि 4 कांदे बारीक करून घेतले आहेत। एक अख्खा लसूण घेतला आहे। तर तव्यावरती किंवा कढईमध्ये असं कमी तेल घालून थोडं फ्राय करून घ्यायचं आहे, शेकून घ्यायचं आहे। एक मोठा चमचा तेल घालून कांदा परतून घेतला आहे व त्याच भांड्यामध्ये सुकं खोबरंही परतून घेतलं आहे। कांदा खोबरं भाजताना मीडियम गॅसवरती भाजावे, जेणेकरून छान भाजलं जातं। व त्यामध्ये लसूणही परतून घ्यावं। भाजलेला कांदा खोबरा थंड झाल्यावरती मिक्सरला लावून घ्यायचा आहे व बारीक वाटण करून घ्यायचं आहे। कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घातला आहे, त्यामध्ये एक कांदा व एक टोमॅटो असं परतून घेतलं आहे। तेलावर कांदा खोबरा परतून झाल्यावरती हे चिकन आपण ह्याच्यामध्ये घालून घेते आहे। कुकरमध्ये चिकन लगेचच तयार होतं। 2 शिट्या मारून घ्यायच्या आहेत। तुम्हाला आवडत असेल तुम्ही कढईमध्ये चिकन शिजवू शकतात। इथे कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार आहे। कढईमध्ये तेल घेऊन हे व्यवस्थित कांद्या खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं आहे। मंद गॅसवरती साधारण तेल सुटेपर्यंत हे छानपैकी परतून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनिटं परतल्यावरती यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये हळद, मिरची पावडर, गरम मसाला, धणा जिरा पावडर असे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत। हे सर्व मसाले वाटणातच घातल्यामुळे छान एकत्रित होतात आणि चवही छान लागते। यामध्ये एव्हरेस्टचा मी चिकन मसाला घालून घेते, त्याने फार चिकनला सुंदर चव येते। तुम्हाला जसे कमी तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्या वाटणामध्ये ते मसाले घालून घेऊ शकतात। वरून एक चमचा तेल घालून हे सर्व मसाले व सर्व वाटण परतून घ्यायचं आहे। गॅस मीडियम करून हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत। कुकरच्या 2 शिट्यामध्ये चिकन व्यवस्थित शिजलं आहे। तर हे जे पाणी आहे वरती त्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हा जो चिकनचा स्टॉक असतो त्यामध्ये खूप छान चव येते, त्यामुळे चिकनलाही खूप मस्त चव येते। सर्व स्टॉक घालून परतून घेऊन त्यामध्ये सर्व चिकनचे तुकडेही या चिकनच्या रस्स्यामध्ये मी घालून घेते आहे व छानपैकी ह्याला एक उकळ काढायचा आहे। रश्श्याला व्यवस्थित उकळी आल्यावरती त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ व लिंबू घालून घ्यायचं आहे। चिकनच्या स्टॉकमध्ये सर्व मसाले घालून त्यामध्ये कांद्या खोबऱ्याचं वाटण अशी पद्धत आहे, पण कांद्या खोबऱ्याच्या वाटणामध्येच हे सर्व मसाले घातले, एकत्रित केले, त्याला छान अशी एक वेगळी चव येते व चिकनलाही छान एक वेगळी चव येते। सर्व घालून झाल्यावरती ह्याला छान अशी उकळी आल्यावरती वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मस्त चमचमीत असं चिकन तयार आहे। तुम्हाला ही कृती आणि हे चिकन कसं वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा। चिकन व्यवस्थित थंड झाले की त्याला अशी वरती तर्री पण येते। खूप मस्त हे झणझणीत चिकन होतं। नक्की तयार करा।